राजेशजी, मी खाली झोपू का हो इथं? माझ्या अंगावर पडते ना, तुम्हाला तर माहित आहे. खाली झोपतो तर मला त्रास होते म्हणून. आणि त्याच्यात माझी कंडिशन तर पहिलेच माहित आहे तुम्हाला किती बेकार आहे. त्रास होते? आता कायचा त्रास होते? तूच तर यासाठी नाचून राहिली होती. हा, कोण म्हटलं होतं तुला चाल म्हणून? स्वतः तर आलीच आली, लोकांनी आणलं इथं त्रास करायसाठी फालतू तकलीफ भोगाले. आणि आता म्हणतं का त्रास होते? आता काय तुझ्यासाठी काय महाराजा बेड आणू मी इथं झोपासाठी? आता जे आहे त्याच्यात झोप आता. किती हलकट आहे हो राजेशजी तुम्ही. हा, तुम्हाला जराशी बायकोची काळजीच नाहीये का? आपली बायकोला तकलीफ होईल का काही म्हणून? तुमच्याच फायद्याचं सोचलं ना मी. आणि तुम्ही आले इथं तर तुम्ही तर मस्त मटण खाल्लं. हा, हंडी खातो हे खातो. आणि आता मला म्हणून राहिले अजून का आम्हाला घेऊन आली? माझ्या एकटीचाच फायदा झाला का याच्यात? सगळेच जण आले ना मजा करायसाठी. हे काय म्हणे, जास्त काही बोलू नको. एका झापडीत नाही तर तोंडच फोडून टाकन मी आता. हलकट न गिलकट करू नको मला तू. हा, लय बोलतो जरा. राजेशजी, मी तुम्हाला 1000 सांगितलं माझ्यासोबत ह्या शब्दात बोलायचं नाही म्हणून. हा, तुम्ही मला एक झापड मारान का नाही तर मी तुम्हाला एक मारणच म्हटलं. तुम्हाला काय वाटते? नवरा होय म्हणून काय मी काही चुपचाप बसली नाही का इथं? मी नाही ना चुपचाप बसली. माझ्यासोबत जास्त तुम्ही हे करतच नका जाऊ. काय वै रे, झाले काय रे चालू रे? हा, जिथं नाही तिथं, जिथं गेलं तिथं बरं नाही कुठं. असेच आहे काय तुम्ही? हा, घरी भांडतं का हो मोहिनी? जराशी तर वाटू दे बिचारे, जनाची नाही तर मनाची. काही तिकडे बाहेर आवाज येऊन राहिला, एवढ्या जोरानं भांडून राहिली. हा, हे बाहेरचे लोक पाहून राहिले म्हटलं, नवाडे जे वैकीचे नाही तेही लोक पाहून राहिले. काय झालं म्हणून इथं? हा, नवऱ्याच्या अंगावर हात उचलायच्या गोष्टी करतं काय? आता बाई, तुमचं पोरगं काही दुधानं धुतलं नाहीये म्हटलं. मीच नाही बोलली, ते बोलले मला असे. एक झापड दिन म्हणे तोंडावर म्हणे. हा, मग ते झापड दिन तर मी चुपचाप बसन काय आता बाई? मला नका सांगू त्या गोष्टी तुम्ही. मी चुपचाप बसणारी होईच नाही. तर काय केलं त्यानं? हा, मारलं काय तुले? बोललास ना फक्त? बोलला ना, घाव पडले काय तुले? आता बाई, तुम्ही अजून चढवा ना पोराले जरासं वरतं. हा, आज बोलले उद्या मारलं पाहिजे असंच वाटतं तुम्ही तुम्हाला, म्हणून तर असं बोलता तुम्ही. हा, मारलं काय आणि बोललाच फक्त म्हणजे आज बोलला तर उद्या मारू शकते. अरे वैशाली, तू वरतं झोपून जाय. तू बेड आहे ना तिथं, त्याच्यावर झोप तू. तुला खाली त्रास होत असन, वरतं झोप. नाही व, झोपतो ना, खाली झोपतो ना. बरं असं करा, मोहिनीले म्हणा झोपून जाय म्हणा, तिला त्रास होऊन राहिला म्हणते. झोप म्हणा वरतं. मोहिनी, बरं जाय वर झोप तू. तुला त्रास होऊन राहिला ना. राजेश, बोलू नको रे जास्त. लय झालं, घरी करतो ना आता इथंही करतो. काय ते काय बोलली रे तुला असं? भाऊजी नाही, राहू द्या. वैशाली ताईला झोपायला लावा वरतं, मी खालीच झोपतो. आपल्या नवऱ्यालाच आपली फिकर नाही तर काय पडता. काय बोलतो रे तिच्या मनात विनोद? हा, काही ढंग आहे काय तिच्यात? रोजचं तिचं हेच चालू राहते. एका दिवसाचं आहे काय? एका दिवसाचं असं नवीन नवीन कौतुकाचं तर कौतुक करून माणूस. इथं रोजच झालं आहे. घरीदारी सारखीच आहे म्हटलं हे. आई, तू पहिले कोणी दोन्ही बाजू ऐकून घेत जाय. कोणी काय म्हणते तर. हा, इथं राजेशची चूक आहे म्हटलं. तो चुकीचा बोलला तिले. तिनं काहीच नाही म्हटलं त्याले. तिनं फक्त एवढंच म्हटलं का मला खाली झोपायला त्रास होते म्हणे. तर मग त्यानं म्हणा लागत होतं असं कर मोहिनी, इथं बेड तर आहे एक खाली, त्याच्यावर झोपून जाय तू, तुला त्रास होते तर. हा, अशा वेळेस बाईची कंडिशन माणूस नाही समजून घेईन तर कोण समजा नाही. आणि तू आई काही बोलत राहतं, तुला समजत नाही. सुनीची काही कदर करत जा ना. त्या सुनावे ना तू या. आज तू त्याची कदर करशील, उद्या उद्या थाई तुया कदर करन. हाव रे राजेश. आई मग काय तर निले डोकं खाते माया. हा, तिला नाही समजत काय? उठावून जाऊ तिथं वरतं जाऊन झोपून राह. मला काय विचारायला लागते? हा, मी काही काय काकीत घेऊन फिरू काय? चल म्हणून बाबू बाबू करून दुखते तर मग काय करत होती याची दुखते हिचं तर. आपल्याला तकलीफ होते एवढं समजते ना. मग हिंडा फिरायची तर लयच मजा येते तिले. वैशाली, होऊन जाय तू वरतं. अरे मोहिनी, आपण दोघी जणी झोपू शकतो इथं. ये ना तू इथं, ये आपण दोघी सोबत झोपू इथं. जाय व, होय आता तिथं वरतं झोप. नाटकं करू नको आता. रातचा टाइम झाला आणि आपण काही घरातलेच लोक नाही इथं. आजूबाजूचे सारे हायच आहे. काय म्हणतील ते? आणि ते जवळ आहे, जवळच्या समोर असे भांडणं बरं वाटते काय? काय म्हणून ते? हा, आम्ही भांडतो म्हणून आम्हाला म्हणते म्हणून. आणि आमच्या घरात काय म्हणते तर वकिली करायला येते म्हणून तिथं. आणि हे काय म्हणते तर भांडते म्हणून इथं. बाहेर जाऊन ते बाहेरच्या गावात बरोबर नाही दिसत ते. घरी भांडता किती भांडता दोघं इथं. होय वरतं होय, झोपून राह. आता बाई, तुम्हाला मीच चुकीची दिसतो कधी? कधीतरी तुम्ही म्हटलं काय का माझं पोरगं चुकीचं आहे म्हणून? हा, मीच दिसतो ना तुम्हाला. मोहिनी, हे पाय, तू कोणी माझ्यासोबत चालू होतं तुया. आईले बोलायची काही गरज नाही आहे म्हटलं. कायसाठी बोलून राहिली तू आईले? हे पहा राजेशजी, मी काही तुमच्यासोबत बोलून राहिली नाही. आता सांगून दे तुम्ही, नाही तर चालली जाईन मी इथून. हा, कुठं जातो तू? कुठं जातं? जाणं जाय जातं तर. राजेश, लय झालं असं तुया काय? बंद कर तू शानपणा आता जास्तीची. बस कर आणि झोप चुपचाप. पण दादा, हे कशी बोलते? पाय, चूक दोघांची आहे. हा, पहिली तर चूक तुझीच आहे. त्याच्यामुळे तू तर चुपचापच राह, बोलू नको काही. नाही तर पाय राजेश, आता मी अर्ध्या रात्री तुला हाकलून देईन म्हटलं इथून. कुठेही जाजो. हा, ते बाईची जात ते कुठं जाणार आहे अर्ध्या रात्री? दिले म्हणता जाय. शोभते काय तुला असं बोलणं? काय करावं बापा, असं वाटते मला नाहक आली मी याच्यासोबत. बुड्यासोबत घरी राहिली असती तर बरं झालं असतं. कसं मी बुड्याचा भाकर तुकडा केला असता तर मला बरं तरी वाटलं असतं. इथं येऊन काय यायचा किरतोडा ऐकून राहिली नाही रे. अबे सरला बाई, काय झालं बा? डोकं दुखून राहिलं काय? कोण अशी डोकं धरून बसली? हा, डोक्याची गोळी देऊ काय तुले? नाही नाही, डोक्याची गोळी नाही पाहिजे हो बाई. जेवली तू? झालं जेवण झालं? आपण सोबतच तर जेवलो हो सरला बाई आता बाहेर. आणि आता काय जेवायचं राहिलं? हा, मी काय जेवून राहिली होती? बाहेरच तर बसलो होतो आपण. तुम्हीच तर उठून इकडे आले अंदर.
आल्यानं काय म्हणते तर इथं काय झालं ना काय नाही तर आवाजच आला बापा मले. आवाज आला तशीच मी आली धावपळ करत. काय झालं म्हटलं बापा सरला बैले. अरे काय झालं? हा काय झालं म्हटलं? एवढ्या जोराने आवाज आला बाहेर, कल्ल्याचा आवाज येऊन राहिला अंदरून. मलाच काही माहित नाही तर मी काय सांगू तुम्हाला. मीच तर विचारून राहिली आता सरला बैले काय झालं म्हटलं. विनोद काय झालं रे? काऊन एवढ्या जोराने आवाज येऊन राहिला अंदरून? तुम्ही बोलून राहिला, सगळे बोलून राहिले. काही नाही काकाजी, हे यायची काचाकीची चालू होती जराशी. राजेशची आणि मोहिनीची चालूच राहते, ते चालू होती. असं असं ठीक आहे, निपटलं ना आता? हो निपटलं. काकाजी त्या राजेशला तुमच्याजवळ घेऊन जा झोपायला तिकडे. राजेश तिकडे झोपते, मोहिनी इकडे झोपते. अरे राजेश ये इकडे, इकडल्या गादीवर झोपू आपण. बाईला झोपू दे तिकडे, माणसं आपण इकडे झोपू. काय काकाजी, झोपतो ना मी इथं. तिथं झोपणं काय नाही, इथं झोपणं काय सारखंच आहे. झोपतो होता काकाजी इथं, बस झोपलो. उठणं तिथून उठणं. हा तिथं बसले अजून त्याचा डोकं मांडीवर घेऊन. उठ तिथून, झोपू दे त्याला. जाऊ दे तिकडे, तू झोप ह्या इकडे. वैशाली जवळ जाय वरतं झोपाले. काकाजी बाकीचे काय झोपत नाही म्हणते, बसतो म्हणते तिथं बाहेर आज. अरे त्यानं ताप केलाय बाहेर आणि बसली तिथं. काड्या माड्या पेटवल्या जमा करून कचरा मचरा आणि बसले आहे हात शिकत. बसा म्हटलं बा, गोष्टी गिष्टी करत बसले सगळेजण. काय आता बाहेर गावी गेलं तर तेवढीच मजा होते. मग नाही तर काय, तर इथं मजा करायला आलो, एन्जॉय करायला आलो. आणि इथे भांडतेत मग मी हे. हा याच्यानंतर ह्या राजेशला कुठं नेतच नाही मी आता याच्यानंतर. बस बस भाऊजी, याच्यानंतर ना मी यायला म्हणत नाही कुठं चालले. आपणच जात जाऊ आणि आपणच फिरत जाऊन आपणच मजा करत जाऊ. यायला म्हटलं नाही तर बस यायला काहीच नाही म्हणायचं. नाही खरंच नाही न्याय लागत. काहून का काही कामाची गोष्ट नाही, कुठे भांडतेत लेखाचे. हा कुठे बेइज्जती करून टाकते आपली, काय कामाची गोष्ट आहे. आता तुम्ही दोघी झोपून राहा शांत वरतं. हा आता काही गोष्टी करत बसू नका कोणी. हा झोपतो आम्ही आता. वैशाली झोपून राहा आता. काही खातं घेतं काय, पाणी गिनी पाहिजे काय, आणून देऊ काय? हा झोपतो मी, तुम्ही झोपून राहा आता. परी कशी वाटली मग हंडी? जेवली ना तू मटण? बरं आपण नेहमी खातो त्याच्यापेक्षा चांगलं नाही वाटलं काय? सुमित मला ना खूप आवडली. नेहमी असं येत जाऊ ना आपण इथे. किती छान वाटते ना इथे. हा फिरायला पण. आणि नाईट तर खूपच छान वाटत आहे. आता नाईट व्ह्यू खूपच छान आहे इथला. नेहमी नसते हे वर्षातून एकच वेळा येते महिनाभरासाठी. 6 महिना असते ही यात्रा. आणि आता मोहिनी वहिनीच्या यार भेटलं करत नाही तर आपण काय येतो तू इथं. हो खरंच. मग तुम्हाला आधी का नाही सांगितलं? आपण आलो नसतो का इथे. हा खूपदा आलो असतो ना. पण नाही, तुम्हाला आणलं नाही. बरं झालं ते मोहिनी ताई मुळे तरी यायला मिळालं. मोहिनी ताई झोपल्या पण का? मोहिनी ताई झोपल्या का तुम्ही एवढ्या लवकर? नाही मग जागीच काय परी, मी झोपली काय अजून. जागीच आहे. आता इथं झोपतो म्हटलं. तुम्ही तर खूपच आहे हा, दोघी जणी मस्त वर झोपल्या आणि आम्ही खाली झोपायचं नाही का? परी झोपून राह, झोप बर चुपचाप. जिथे जागा भेटली तिथे झोपून राह. इथं फालतू बडबड करू नको. सुमित झोपरी दिली रे. चला झोपा दोघे जण. सकाळी उठा लागते, दर्शनाला जा लागते उठून. कशा आहे सासूबाई, तुम्ही बोलू पण देत नाही का? बोलू नाही का आम्ही एकमेकींशी? हा बोलायचं नाही का आम्हाला? मोहिनी ताई यात्रा फिरायला चला ना, खूपच छान आहे. सगळीकडे लाईटच लाईट आहे आणि सगळे शॉप आहे. म्हटलं मी किती सगळं सामान आणलं. तुम्ही घेत नाही का काही? नाही व काहीच नाही घेत मी. तब्येत बरी नाही लागून राहिली मला आता. परी ते घेतलं ना बरं झालं. काऊन बरं लागून राहिलं काय? काही दुखते सुखते काय तुया? नाही आता बाई काही दुखत नाही माया. दुखलं तरी कोणाला सांगू मी? कोण आहे बाई इथं ऐकणार? हा कोणाला सांगत जाऊ? कोणाला नाही सांगत मी बाई. दुखलं तरी सांगत नाही. काही दुखतच नाही बाई, मला काही होतच नाही आता बाई. मोहिनी खरंच काही त्रास आहे की तुला? सांगून द्या आता दुखत असेल तर. हा आता चाललं जाऊ आपण वापस गावाले, काही थांबू नये इथं. वैशाली ताई थोडं थोडं कधी पोट दुखल्यासारखंच होऊन राहिलं बिचाऱ्या. हा काऊन होऊन राहिलं काय माहित. असं वाटून राहिलं का पोटच दुखून राहिलं काय? तेव्हाच तर मी यायला म्हटलं होतं. म्हटलं खाली झोपलं तर मला त्रास होते म्हटलं. असंच म्हणून राहिली होती तर हे मला असे बोलले. सांगू काय ते भाऊजीले? हा काढा म्हणून गाडी, चाललं जाऊ आपण वापस. बाकीच्या यायला राहू देऊ लागन तर. नाही बा वैशाली ताई, कुठं आता आपल्यानं बाकीच्या याचं खराब करता काय? यात्रा कशी आले तर राहू द्या ना, दुकान बसून जाईल. अरे राजेश रे झोपला काय रे? आई काय म्हणतो? काय म्हणून राहिली सांग ना. अरे छाया म्हणतो, छाया आणि जवई. हा कुठे म्हणतो ते तर दिसूनच नाही राहिले मगांपासून. बस जेवले सोबत सगळे जण झालं काय? फिरूनच राहिले का बाबा एवढ्या रात्री लेकरायला घेऊन? आई फिरून नाही राहिले, ते तिकडल्या याच्यात झोपले आहे. त्यानं काऊन दोन्ही दिले ना, अर्धे तिकडे झोपले ना अर्धे इकडे झोपले. बापा मग ते घरातल्या लोक सोबत नाही झोपले, तिकडे जाऊन झोपले. वा रे वा, अजबच आहे जवळ इथं. विनोदजी झोपा ना तुम्ही, काऊन फिरून राहिले? झोपून राहिले, झोप नाही राहिली का तुम्हाला? अरे झोपतोच आता, मी पाहायला गेलो होतो तिकडे. बाकीचे काय करून राहिले तर बसलेले का शेकोटी करून. त्याला म्हटलं चला तर नाही म्हणते. विनोद अरे त्याला बसू दे, तू झोपून राह. बसतील ते अर्ध्या रातपर्यंत. झोपून राह बरं. सकाळी उठायला लागते बरं 5 वाजता आणि मंदिरात जायला लागते दर्शन घ्यायसाठी. हा बाई झोपतोच आता. वैशाली ताई 4 वाजता उठायला लागेल का आपल्याला? आणि गरम पाणी भेटन काय पण आंघोळ करायला आपल्याला? थंडी लागल ना. तू कायले काळजी करतो? आणते ते भाऊजी. हा गरमच पाणी लागल कधी तुले? बस उठ जाऊन आंघोळ करून घेजो आणि दर्शनाला चालजो. नाही तर मग इथंच थांबशील. वैशाली ताई पण आपल्या कोण चढणं होईन का? पायऱ्या तर लय आहे म्हणते इथं वरतं. जिथपर्यंत जाणं झालं कणी मोहिनी तिथपर्यंत जाऊ. देव कणी बरोबर नेते त्याच्याजवळ यायचं असलं म्हणजे. आपल्याला चालायची गरजच नाहीये, तो स्वतःच चालवत नेते आपल्याला. वैशाली ताई काही झालं म्हणजे एवढ्या दूर जाऊ आपण पायऱ्या चढू पण काही झालं म्हणजे
काहीच नाही होत मोहिनी, काहीच नाही होत. देवाचं नाव घेत जाय आणि चालत जाय. मी तर चालतो बा, मी तर जातो वरतो पायरीपर्यंत जातो, देवापर्यंत जातो, नमस्कार करतो, तिथूनच वापस येतो. अहो पहिले झोपून तर जा, का दर्शन करायलाच जाताय? झोपान तेव्हाच उठान दर्शनाला जाण गणी. आता झोपान तर उठानच नाही, तर 8 वाजेपर्यंत कधी जाण दर्शनाले? माय लेकरू भारी होते, अशी गर्दी होती इथं मग. हा 10-11च्या नंतर तुम्ही 5 वाजता जाण तर तुमचं दर्शन होते चांगलं, नाही तर काही दर्शन होत नाही. नाही नाही आता बाई झोपतो ना आम्ही आता. मोहिनी झोपो. काय करू बरं, बोललं पोट दुखून राहिलं, कोणाला सांगू आता? हे झोपले आहे विनोदजी, कोणाला सांगू आता? वैशाली ताई काय झालं व? काऊन उठून आले इकडे? मोहिनी बोललं पोट दुखून राहिलं माझ्या बिचारे. हा काय करू ना काय नाही, काही समजून नाही राहिलं. बाथरूम कुठे आहे व इथं? हा बोललं कसं तर लागून राहिलं मला. वैशाली ताई आवाज देऊ काय? आता पहिले आवाज देऊ काय? काही वाटून राहिलं का तुम्हाला? नाही कायले उठवत आता आता पहिले उठवशील तर सारे उठन. काय झालं करतीन मग. तू असं कर, मी बाथरूम मध्ये जातो, तू पण त्या भाऊजीला आवाज दे. भाऊजीले असं हालत येईल, पटकन सुटते ते आवाज दे, भाऊजी करून बात सुटते आणि येते ते. बरं वैशाली ताई सांभाळून जा बा. हा बात आहे, तुम्ही भाऊजीला आवाज देऊ. हो सांभाळतो मी, जाय तू. काय झालं असं कडे वैशाली ताईले? काऊन अशा करून राहिल्या वैशाली ताई? काही झालं गेलं तर मायावरच येईन. तूच घेऊन चालली होती म्हणून, सगळे येले त्याच नेलं म्हणून. पहिलेच तर राजेशजीचं मला पहिलेच बिघडलाय. ते तर मला चांगलेच बोल घरी गेल्यावर. किती बोलतील मला. आता काय करू गड्या मी इथं? वैशाली ताईला इथं जर काही होऊन गेलं तर मायावरचे सगळे आरोप. कसे देवा असं नको करू रे बापा, चांगलं राहू दे वैशाली ताईले. भाऊजी उठा. भाऊजी बाहेर चला थोडेसे. मोहिनी काय झालं? कोण मला आवाज दिला त्या बाहेर? आता झोपलो होतो ना. भाऊजी वैशाली ताईचं पोट दुखून राहिलं म्हणते. वैशाली ताई बाथरूम मध्ये गेलाय, भाऊजीला आवाज दे म्हणे, म्हणून मी तुम्हाला आवाज द्यायला आली होती. काय कुठं राहिलं? काऊन काय झालं तिथे? वैशालीले कुठे ते? कुठे सांग मला. भाऊजी थांबा ना, शांत राहा ना. वैशाली ताई म्हणे कल्ला नका करायला म्हणे, बाथरूम मध्ये गेल्या त्या, लय पोट दुखून राहिलं म्हणे. भाऊजी कसं करता मग आता? मी तर म्हणतो भाऊजी काय करा आता तुम्ही कनी? हो ना माया बिन काय करावं आता? आता लय रात्र झाली, आता करावं काय? बरं गाडीत आहेच आपल्याजवळ, मी काय म्हणतो मोहिनी, वैशालीला घेऊन मी चालला जातो. हा आणि तुम्ही सगळेजण यात्रा फिरून उद्या येऊन जा. गाडी पाठवून देतो मी गावावरून. भाऊजी असं काय करता? आपण काय करू हे पा, आपल्या कसं आहे, सगळे एकाची खुशी तर सगळ्याची खुशी, सगळ्याच्या खुशीसाठी आलो होतो आपण. हा पण भाऊजी असं झालं म्हणजे कोण खुश राहील याच्यात? आपल्या याच्यात सगळेच मन वैशाली ताईतच राहील. काय झालं असं काय नाही. भाऊजी असं करा, आपण कधी सगळेच जण चाललो जाऊ. त्याला म्हणा गाडी घेऊन तिथंच थांब म्हणा, पार्किंग मधून गाडी काढ म्हणा, आपण सगळेजण चाललो जाऊ गाडीत बसून घरी. काय करता भाऊजी? कमी जास्त नाही झालं पाहिजे ना मायावरची भाऊजी सगळं. भाऊजी मला तर लय भेव लागून राहिलं. मोहिनी शांत राहा, काही नाही होत. काय कसं असते, जे होणारी आहे ते कधी टळत नसते. तू काय टेन्शन घेतं? त्या केलं काही हा त्याचं सगळ्याचं बोलत चाललं. चला बा फिरायला जाऊ आपण, म्हणून हे केलं. असं माहित असते काय कोणाला काय होईल काय नाही म्हणून? जे व्हायचं आहे ते होतच असते, तू घाबरू नको. मोहिनी शांत राहा, काही नाही होत, घाबरू नको. असं तरीच तर म्हणून राहिलो मी. हा मोहिनी कशी काय उठून गेली? मोहिनी उठून गेली, तिच्याच मागं दादा उठून गेला. हा मी पाहूनच राहिलो, यायची मजाच पाहून राहिलो. हा माझ्या दादाचं काही मला खरं दिसून नाही राहिलाय. माझ्याच बायकोच्या मागं माझीच बायको भेटली आले, आणि हे इले समजत नाही. ठीक आहे, घरी गेल्यावर पाहतो, मग सांगतो इले. दादा कोण उठला एवढ्या रात्री? अरे राजेश, या मोहिनीने आवाज दिला होता मला, मी झोपलोच होतो, तर तिने आवाज दिला म्हणून उठलो नाही, इकडे आलो. असं मोहिनीले काऊन कुठं जायचं होतं काय तिले? मोहिनी मला नाही उठवता आलं काय तुले? दादाला उठवायला गेली तिथं? हा झोपले होते ना दादा. जिथं भाऊजीचं काम आहे तिथं तुम्हाला काय बोलवू? जिथं भाऊजीचं काम आहे तिथं भाऊजीशी, जिथं तुमचं काम राहील तिथं तुम्हीच जा. आणि तसंही तुम्हाला उठवलं तर तुम्हाला तर जीवावर येते. मग मी आता भाऊजीला उठवलं तर कोणाला उठवू? बरं ठीक आहे. अरे राजेश झोप ना तू आता. तू काय सायची उठला? झोपून राह. बायको इकडे फिरून दुसऱ्यासोबत तर माणसाला झोपीन काय? वहिनी झोपल्याच आहे वाटते. वहिनीला माहित आहे का दादा तुम्ही दोघं इकडे आहे म्हणून? हा सारंच माहित आहे तिले. असं म्हणजे वहिनीचाही साथ आहे मग या गोष्टीले. अरे मी काय म्हणतो राजेश, तू थांब इथं सगळेले घेऊन. मी मोहिनी आणि वैशाली आम्ही 3 जण चाललो जातो घरी. गाडीनं गाडी उद्या पाठवून देईन, तर उद्या तुम्ही येऊन जा. हा काऊन दादा, काऊन असं? आम्ही कोण थांबू इथं? तुम्ही कोण चालले? मधातच यात्रा सोडून चालले? दर्शन व्हायचंच आहे, यात्रा फिरायचंच आहे, कायसाठी आलो मग आपण? अरे त्या वैशालीची तब्येत बिघडली आहे, ते गेली आता बाथरूम मध्ये. तर मी म्हटलं आता आम्ही 2 जण जातो. तर मग हे म्हणते मोहिनी नाही म्हणते मी येतो म्हणते. मग मी म्हटलं ठीक आहे, बाकीच्या राहू दे, आता आपण 3 जण चाललो जाऊ म्हटलं. नाही दादा आम्ही येतो मग, सगळे तब्येतच बिघडली वैशाली वहिनीची. ठीक आहे ना, सगळेच जण येतो आम्ही. चल सगळे जण जाऊ आपण. वैशाली काय झालं? जास्तच बरं लागून राहिलं काय? चल आपण चाललो जाऊ. नाही व थांबा आता, राहू द्या. तुम्ही सगळे जण उद्या दर्शनाला जा, मी इथंच बसन. नाही वैशाली ताई, रिस्क घ्यायला पुरत नाही. आपण कोणी आताच चाललो जाऊ गावाले. यात्रा काय समोर येईन, दरवर्षीच येते.
पुढच्या वर्षी येऊ, पण आता नाही. माझ्यावर जी ना त्या सगळंच सगळं वैशाली ताई सगळेजण मला बोलन. आता बाई तर पहिले बोलन, तूच कुदली म्हणून, त्यासाठी तूच नाचून राहिली होती म्हणून मलाच बोलन. अहो काही नाही होत मोहिनी, तू काय एवढी घाबरतं? मी आहे ना तुझ्या पाठीशी. त्या काही केलं काय सांग? आता आलो तर आपण सगळ्याच्या मजेसाठी. चांगलं झालं तर स्वतःच्या यानं झालं, आणि वाईट झालं तर का तुझ्या यानं झालं. नाही नाही, असं नाही आहे ते. काही चिंता नको करू तू. शांत राह. नाही, पण आपण आत्ताच घरी जाऊ. काही कामाची गोष्ट नाही इथं थांबून. चल घरी जाऊ आणि दवाखान्यात जाऊ. आपल्या डॉक्टर जवळ फोन लावतो मी, डॉक्टरला जाता जाताच दवाखान्यात जाऊ, काय म्हणते काय नाही पाहू. आणि नाही तर मग घरी जाऊ पहिले. घरी जर तुला बरं वाटलं तर आराम कर, उद्या सकाळी दवाखान्यात जाऊ. बरं, आता तुम्ही म्हणतास तर मग ठीक आहे, पण आपल्या बरोबर मग सगळीची यात्रा खराब करता काय? आता बाकीचे काय म्हणते ना काय नाही हे काही आपल्याला माहित नाही आहे. बाकीचे जर येतो म्हणून तर नेऊ देईल, नाही येतो म्हणून तर ते थांबू देऊ. आता राजेशला म्हटलं तर राजेश म्हणते आपण सगळेच जाऊ म्हणते, मोहिनी म्हणते आपण सगळेच जाऊ म्हणते. मग बाकीचे जर नाही आले तर मग काय लिहू माया कोणाची यात्रा खराब करता? फिरू देता येईल, दर्शनही नाही झालं ना कोणाचं अजून. एवढ्या आलेत बिचारे, येतेच काय ते. वैशाली ताई एवढा विचार करणं पुरत नाही आता ह्या वेळेला. विचार करून काय करता? हो बरोबर बोलते मोहिनी. चल मग कर बरं. मी फोन करतो गाडीवाल्याला, तयार राह म्हणून, बस निघून जाऊ. भाऊजी मी सगळे उठून देतो. उठून देतो चला म्हणून. हा तू उठो, सगळ्याला तयार कर. मी त्या हॉटेलवाल्याचं बिल देऊन येतो, काय झालं काय नाही. बस त्याला देतो, सांगून देतो त्याला अशी प्रॉब्लेम आहे म्हणून, चाललो म्हणून आम्ही. बस चला मग गुंडा आपलं सामान. पहा बा असं आहे आता, एवढ्याने यात्रा करायला आलो बैरमची, पण आता वैशाली ताईची अचानकच तब्येत खराब झाली तर बरंही वाटत नाही ना. यात्रा फिरायला बरं वाटते काय? कोणालाच वाटत नाही. म्हणूनच आता आम्ही चाललो बा वापस. आम्हाला दुःख खूप होऊन राहिलं वापस जायचं, पण काय करावं आता. इथे येऊन पायथ्याशी येऊन वापस जायला लागून राहिलं. आता देवाला इथूनच हात जोडतो बाबा दुरून आणि बस निघतो, चाललो जातो आता पुढच्या वर्षी. ठीक आहे, मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत आपल्या घरी. चला मग भेटू आता उद्या. मोहिनीला सपोर्ट करत जा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि हाईप द्यायला विसरू नका. कमेंट करत जा भरपूर. उद्या नावं घेऊ आपण कमेंटमध्ये. आज भरपूर कमेंट करा सगळेजण. आणि निर्णय बरोबर घेतला का चुकीचा घेतला घरी जाता वापस ते पण सांगा कमेंट करून. आणि आपल्या गावाचं नाव, आपलं नाव सगळं टाका. आणि धनपाल पाटील विके यांचा फर्स्ट वर्षाच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ही आपल्याला टाकली होती कमेंट निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर. ताई तुम्ही आम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आम्ही श्रद्धांजली वाहत आहे. चला मग आपण भेटू आता उद्याच्या व्हिडिओत.